नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा बघायला सुरुवात केली. किंगडम प्रोटिस्टा बघत असताना आपण याचे 5 ग्रुप पाहिलेले होते. प्लांट लाईक प्रोटिस्ट, अॅनिमल लाईक प्रोटिस्ट, डायनोफ्लॅजिलेट, त्यानंतर फंजाय लाईक प्रोटिस्ट आणि युग्लिनॉइड्स. याच्यातले काल 2 आपण पाहिलेले होते, तर ते म्हणजे होते प्लांट लाईक प्रोटिस्ट आणि अॅनिमल लाईक प्रोटिस्ट. आता याच्यातल्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या भागाकडे आपण जाणार आहे. तर तो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायला सुरुवात करूया याच्यातला डायनोफ्लॅजिलेट. मग चला आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया डायनोफ्लॅजिलेट. मग डायनोफ्लॅजिलेट्स म्हणजे कोण? तर असे मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामध्ये सेल वॉल ही सेल्युलोजिक आहे पण ती रिजिड आहे आणि लोकोमोशन करण्यासाठी फ्लॅजेला आहे. अशा सगळ्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला एक प्लेस केलेला आहे एका ग्रुपमध्ये, तर तो म्हणजे आहे डायनोफ्लॅजिलेट. मग चला आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिला पॉइंट आपण काल पाहिलेला होता, तर तो म्हणजे होता हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय की हे नक्की कुठे सापडतात? डायनोफ्लॅजिलेट आर aquatic इन नेचर. दे प्रेझेंट इन अ फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. ते आपल्याला गोड्या पाण्यामध्ये पण दिसतात आणि खाऱ्या पाण्यामध्ये पण दिसतात. पण मुख्यत्वे त्यांची जी मेजर पॉप्युलेशन आहे, मेजर डायव्हर्स फॉर्म आहेत, हे सगळे आपल्याला बघायला मिळतात मराईन वॉटरमध्ये. मग आपण हे लिहायचं कसं त्याच्या संदर्भामध्ये बघूया. Habitat, they are aquatic in habitat. They present in fresh water as well as marine water. But they mainly found in marine water. त्यांचे मेजर पॉप्युलेशन आहे ही आपल्याला खऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये दिसते. मग आपण स्टेटमेंट लिहिताना कसं लिहिणार आहे बघा. डायनोफ्लॅजिलेट आर aquatic इन हॅबिटॅट. दे प्रेझेंट इन बोथ फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर बट मेनली फाउंड इन द मराईन वॉटर. मग अशा पद्धतीनं आपण त्यांच्या हॅबिटॅट बद्दल लिहिणार आहे. त्यानंतरचा दुसरा पॉइंट तो म्हणजे आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय की त्यांचं नक्की स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे या संदर्भामध्ये आपण बघू. बघा, दे आर युनि सेल्युलर. ते एकपेशीय आहेत. मग एकपेशीय आहेत त्यामुळे ते आपल्याला मायक्रोस्कोपिक पण फॉर्म मध्ये दिसतात. मायक्रोस्कोपिक अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ते कसे आहेत? युकॅरियोट्स, ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे. ओके. मग बॉडी ऑर्गनायझेशन मधला पहिला पॉइंट, दे आर युनिसेल्युलर, एकपेशीय आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, एकदम सूक्ष्म आहेत आणि ते कसे आहेत? युकॅरियोटिक, म्हणजे ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस हा आपल्याला बघायला मिळतो. असे सगळे म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. पुढचा पॉइंट, आता यांच्यामध्ये आपण पुढे लिहित असताना यांच्या सेल वॉल बद्दल इथं माहिती लिहिणार आहे. त्यामुळे मी इथं पॉइंट लिहितो सेल वॉल. याच्या अंडरच मी सब पॉइंट केलेला आहे सेल वॉल. ओके. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. ती कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. दिस सेल वॉल इज स्टिफ. ही सेल वॉल कशी आहे? मजबूत आहे, कडक आहे. ओके. आणि ही कुठल्या फॉर्म मध्ये? इट इज इन द फॉर्म ऑफ सेल प्लेट. ओके. मग त्यामुळे मी इथे लिहिणार आहे द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. इट इज स्टिफ अँड इट इज इन द फॉर्म ऑफ
सेल प्लेट्स. हे सेल प्लेटच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसे बघा, याच्यामध्ये जे काही आपल्याला सेल्स दिसतात आणि सेल वॉल आहेत हे एकमेकामध्ये इंटरलॉक झालेले, एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे हे एकमेकामध्ये इंटरलॉक होतात आणि हे काय करतात, एक रिजिड स्ट्रक्चर फॉर्म करतात. सेल प्लेटच्या फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे छोट्या छोट्या प्लेट एकत्र गुंडाळून एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा तयार केलेला आहे एकमेकामध्ये इंटरलिंक करून. तर अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये दिसते. आता हेच कळण्यासाठी मी इथं डायग्राम काढतोय बघा. दीज आर द सेल प्लेट्स. ह्या सेल प्लेट्स आहेत. मग याच्यामध्ये काही सेल प्लेट्स अशा पद्धतीने सुद्धा इंटरलॉक झालेल्या आहेत. एकमेकामध्ये इंटरलॉकिंग आपल्याला बघायला मिळतं. एकमेकामध्ये त्या काय झालेल्या आहेत, इंटरलॉक झालेल्या आहेत आणि ते रिजिड आहेत. त्यामुळे काय करतात, फर्म स्ट्रक्चर फॉर्म करतात. आता या दोघांमध्ये इथे रिकामी एक जागा दिसते, तर याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल ग्रूव्ह. आणि हा जो आहे हा आहे ट्रान्सव्हर्स ग्रुप. ओके. मग अशा पद्धतीचं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. या सेल प्लेट्स आहेत, या एकमेकामध्ये इंटरलॉक झालेल्या आहेत. ओके. आता पुढे यांच्यामध्ये इथे एक आपल्याला छोटं ओपनिंग दिसतं, छोटं एक पोअर आहे. आता हे पोअर कशासाठी आहे, तर हे फॉर्म करतं पुढे फ्लॅजेला. मग याच्यामध्ये लोकोमोशन करण्यासाठी पुढचा सब पॉइंट इथे देतोय बॉडी ऑर्गनायझेशन मधला पुढचा पॉइंट, तर तो म्हणजे आहे लोकोमोशन. लोकोमोशन इज डन विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. हालचाल हे कुणाच्या मदतीनं करणार आहे, फ्लॅजेलाच्या मदतीनं. फ्लॅजेला किती आहेत, तर 2. त्यांच्यामध्ये फ्लॅजेला किती आहेत, 2. पण त्या कशा आहेत, अनइक्वल. म्हणजे दोघांची लांबी एकसारखी नाही. फ्लॅजेला आर 2 अँड अनइक्वल. आता हेच मी इकडे दाखवतो. लॉन्जिट्युडिनल ग्रुप पासून हे फ्लॅजिलेटेड पोअर आहे, इथपासून एक रिबिन सारखी, रिबन लाईक स्ट्रक्चर हे फॉर्म होतं. तर हे म्हणजे काय आहे, याची फ्लॅजेला. ओके, ही एक फ्लॅजेला. आणि दुसरं ट्रान्सव्हर्स ग्रुव्ह आहे इथे. तर इथून सुद्धा एक फ्लॅजेला तयार होते आणि जी गुंडाळली जाते अशा पद्धतीने. तर ही सुद्धा एक फ्लॅजेला आहे. ओके. मग अशा पद्धतीनं 2 वेगवेगळ्या आकाराच्या अनइक्वल फ्लॅजेला हे आपल्याला डायनोफ्लॅजिलेट मध्ये बघायला मिळतात. मग लोकोमोशन करत असताना फॉरवर्ड मुवमेंट असेल तर अशा पद्धतीनं इथून उपयोग होणार. आणि ही जी गुंडाळली गेलेली फ्लॅजेला आहे ही काय करते, स्पिनिंग इफेक्ट देते. मग लोकोमोशन करत असताना डायनोफ्लॅजिलेट हे स्पिन होतात. याचं कारण म्हणजे काय, हे ट्रान्सव्हर्स ग्रुप मधून आलेली ही फ्लॅजेला. मग अशा पद्धतीनं 2 फ्लॅजेला बघायला मिळतात की ज्यांच्या मदतीनं डायनोफ्लॅजिलेट हा काय करतो, लोकोमोशन करतो. ओके. मग हे सगळं झालं कशाबद्दल, बॉडी ऑर्गनायझेशन बद्दल. आता याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला भाग दिलेला आहे पुस्तकामध्ये, तर तो म्हणजे आहे याचे एक्झाम्पल. पण एक्झाम्पल बघत असताना एक महत्वाचा आणखीन एक इथं भाग बघायचा आहे की यांच्यामुळे नक्की कलर कुठले फॉर्म होतात. म्हणजे ही अल्गी कन्सिडर केली जाते. मग हे काय करतात, फोटोसिंथेटिक तर आहे, मग याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या पिगमेंटमुळे या अल्गीला कलर आहे. मग ते कशा पद्धतीनं दिसतात, फॉर्म होतात आणि त्याचा इम्पॅक्ट नक्की काय होतो हे आपण इथं बघणार आहे. मग इथे एक मी पुढे पॉइंट लिहितोय. तर तिसरा पॉइंट आहे इथं, मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते त्यांचं अन्न कशा पद्धतीने मिळवतात. ओके. मग मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक. दे आर फोटो
ऑटोट्रॉप्स. दे आर फोटो ऑटोट्रॉप्स. फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय की लाईटच्या मदतीने, ऑटो म्हणजे सेल्फ, स्वतः ते त्यांचं अन्न तयार करतात. म्हणजेच कुठली प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये घडते तर फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या मदतीनं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता हे करत असताना सुद्धा जसं मी आता सांगितलेलं होतं की यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात. कलर फॉर्मेशन झालेलं हे दिसून येतं. मग हे कलर फॉर्मेशन कुणामुळे दिसतं तर इट इज ड्यू टू व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट पिगमेंट्स. मग या पिगमेंट्समुळे इथं अल्गीला आपल्याला, म्हणजे हे जे काही डायनोफ्लॅजिलेट आहेत यांच्यामध्ये आपल्याला हा कलर फॉर्म झालेला दिसून येतो. मग हे कुठले कलर आहेत तर बघा, दे फॉर्म किंवा दे आर येलो, ब्राउन, ब्ल्यू, ग्रीन अँड रेड. या पिगमेंटमुळे डायनोफ्लॅजिलेट मध्ये हे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. ते कुठले आहेत? येलो कलर आहे, ब्राऊन कलर आहे, त्यानंतर ब्ल्यू कलर, ग्रीन कलर आणि रेड कलर. अशा पद्धतीचे हे प्लांट पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे हे आपल्याला वेगवेगळे कलर्स बघायला मिळतात. मग अशा पद्धतीनं आपण मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये लिहिणार आहे दे आर फोटो ऑटोट्रॉप्स, म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात. प्लस त्यांच्यामध्ये पिगमेंट्स आहेत. या पिगमेंट्समुळे, म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, हायर प्लांट्समध्ये जसे पिगमेंट्स आहेत तशा पद्धतीचे पिगमेंट्स याच्यामध्ये आहेत. त्यामुळं कलर कुठले दिसतात तर येलो कलर, ब्राऊन कलर, ब्ल्यू, ग्रीन अँड रेड. अशा वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला ही अल्गी ग्रो होताना दिसून येते पाण्यामध्ये. ओके, मग आता याच्या पुढे एक पॉइंट आहे तर तो इथं मी मेन्शन करतो. याला म्हणतात अल्गल ब्लूम. अल्गल ब्लूम म्हणजे काय? तापमानातील बदलामुळे किंवा न्यूट्रिशन मधल्या झालेल्या चेंजेसमुळे मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला या डायनोफ्लॅजिलेटची पॉप्युलेशन कमी काळामध्ये मल्टिप्लाय होताना दिसते. याला म्हणतात ब्लूम. ओके, विच इज कॉल्ड ॲज अल्गल ब्लूम. मग अशा पद्धतीची अल्गल ब्लूम ही आपल्याला क्रिएट झालेली दिसते कधी कधी समुद्रामध्ये. मग हे क्रिएट करण्यासाठी कोण कारणीभूत आहे तर एक एक्झाम्पल मी इथे देतो. ओके, गोनिओलॅक्स नावाची ही एक डायनोफ्लॅजिलेट आहे. हे ज्या वेळेला तापमानातील बदल असतील किंवा न्यूट्रिशन मध्ये झालेले चेंजेस असतील याच्यामुळे कमी काळामध्ये हे पटकन समुद्रामध्ये काय होते, मल्टिप्लाय होते. आणि याच्यामुळे समुद्राचे जे निळसर पाणी आहे हे आपल्याला लाल रंगाचं दिसतं. ओके, मग याला म्हणतात रेड टाइड. म्हणजे काही समुद्राच्या लाटा आहेत या सुद्धा कशा दिसणार आहेत, लाल रंगाच्या. हे लाल रंगाचे का दिसतात का तर ही जे डायनोफ्लॅजिलेट आहे हा कमी काळामध्ये तिथं पटकन मल्टिप्लाय झाला आणि त्याच्यामुळे समुद्राचं पाणी जे आहे हे सगळं लालसर रंगाचं झालं. त्याला म्हणतात रेड टाइड. ओके, आता या रेड टाइडमुळे सुद्धा बऱ्याचदा काय होतं, पाण्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते आणि मग बरेचसे मासे हे समुद्र किनाऱ्याला मेलेले दिसतात. सायमल्टेनियसली काही अल्गे अशा आहेत किंवा काही डायनोफ्लॅजिलेट असेल की जे काय करतात, टॉक्सिन सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला समुद्राच्या पाण्यामधले मासे वगैरे जे काय आहेत सजीव हे मेलेले दिसतात. दुसरा आणखीन एक फिनॉमिनॉन आहे की हा जो इथं मेन्शन केलेला नाहीये. या फिनॉमिनॉनला म्हणतात बायो लुमिनिसन्स. हा फिनॉमिनॉन मेन्शन केलेला नाहीये, पण हे मला आवर्जून सांगायला आवडेल की डायनोफ्लॅजिलेट जे आहेत हे समुद्रामधलं पाणी हे स्वतःहून प्रकाशित करतात. पण ते प्रकाशित झाल्यासारखं वाटतं पाणी, पण हे पाणी प्रकाशित होत नाही. तर याच्यामध्ये जे काही डायनोफ्लॅजिलेट्स आहेत हे प्रकाशित होतात, स्वयंप्रकाशित होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स आणला तर ते काय होतात, स्वतःहून लाईट हा इमिट करतात. या फिनॉमिनॉनला म्हणतात बायोल्युमिनेसन्स. ओके, मग याचं एक एक्झाम्पल आहे
एक नॉक्टिल्युका नावाचा एक डायनोफ्लॅजिलेट आहे, जो आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये बघायला मिळतो आणि हा बायोल्युमिनेसन्स क्रिएट करताना दिसतो. आपल्या इथे बऱ्याचदा रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याला हे झालेलं दिसतं, म्हणजे समुद्राची लाट आली की ती निळसर रंगाची झालेली दिसते. हातामध्ये जरी तुम्ही पाणी घेतलं तर ते सगळं निळ्या रंगाचं, डार्क निळा, असं जणू लाईट आहे हातात अशा पद्धतीचं दिसतं. याचं कारण म्हणजे काय की त्या पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नॉक्टिल्युका नावाची जे काही डायनोफ्लॅजिलेट आहेत हे प्रोड्यूस होतात. मग अशा पद्धतीनं आपण इथं पाहिलेलं आहे इट्स अबाउट डायनोफ्लॅजिलेट. ओके, मग याच्यामध्ये आपण पाहिलं हॅबिटॅट. दे आर मेनली aquatic in habitat, present in fresh water as well as marine water. दुसरा पॉइंट पाहिला बॉडी ऑर्गनायझेशन. दे आर युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तिसरा याच्यातला आपण पॉइंट पाहिलेला होता तर तो म्हणजे होता सेल वॉल. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. इट इज रिजिड अँड इट इज इन द फॉर्म ऑफ सेल प्लेट्स. दीज सेल प्लेट्स किंवा दीज प्लेट्स आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. अशा पद्धतीने आपण सेल वॉल बद्दल माहिती पाहिलेली होती. त्यानंतरचा पुढचा पॉइंट पाहिलेला होता लोकोमोशन. लोकोमोशन इज डन विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. देर आर टू फ्लॅजेला किंवा टू फ्लॅजेला आर प्रेझेंट इन डायनोफ्लॅजिलेट. दे आर अनइक्वल. एक मोठी आणि एक लहान आहे अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये आपण पाहिलेलं होतं दे आर फोटो ऑटोट्रॉपिक, म्हणजे लाईटच्या मदतीनं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांच्या मध्ये आपल्याला ग्रोथ झालेली दिसून येते. त्यांच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट पिगमेंट्स आहेत, त्यामुळे याला आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये बघायला मिळतं. एक आहे येलो कलर, दुसरा आहे ब्ल्यू, त्यानंतर ब्राउनिश, येलोइश, ग्रीन अँड रेड अशा वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला डायनोफ्लॅजिलेटचे पॉप्युलेशन समुद्राच्या पाण्यामध्ये असेल किंवा गोड्या पाण्यामध्ये मल्टिप्लाय होताना दिसते. त्यानंतर रेड टाइड म्हणजे काय हे सांगत असताना एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं, तर ते आपल्याला इथं दिसतंय. आणि बायोल्युमिनेसन्स फिनॉमिनॉन हा आपण इथं मेन्शन केलेला. आता याच्यानंतरच आपण याच्यातलाच पुढचा भाग म्हणजे जो चौथा पार्ट आहे तर तो म्हणजे काय आहे फंजाय लाईक प्रोटिस्ट हा आपण इथं बघणार आहे. आता आपण बघणार आहे तर ते म्हणजे आहे फंजाय लाईक प्रोटिस्ट. They are also known as slime molds. They are also known as, त्यांना आणखीन असं एक नाव दिलं जातं या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला, स्लाइम मोल्ड्स. ओके, मग आपण असे प्रोटिस्ट बघतोय की जे कॅरेक्टरिस्टिक फीचर दाखवतात फंजाय सारखे, बुरशी सारखे फीचर दाखवतात. ओके, मेनली हे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे ज्याचं नाव आहे मिक्सोमायसिटीज. दे आर इन्क्लुडेड अंडर द ग्रुप मिक्सोमायसिटीज. ओके, मग आपण आता सुरुवात करूया याच्या हॅबिटॅट पासून. सगळ्यात पहिला पॉइंट जसं सांगितलेलं होतं आधी पण, तर तो म्हणजे होता हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे ते नक्की कोठे सापडतात. ओके, दे आर द डिकम्पोजर्स. ते काय आहेत डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय की जो काही डेड अँड डिके मटेरियल आहे याच्यावर ते जगतात आणि त्याला कुजवतात, अशांना आपण म्हणतो डिकम्पोजर्स. मग हे नक्की कुठे सापडतात तर अशा ठिकाणी की जिथे डार्कनेस आहे आणि मॉइश्चर आहे अशा प्लेसमध्ये ते सापडतात. मग इथं आपण हॅबिटॅट लिहितोय, दे फाउंड इन डार्क अँड मॉइस्ट प्लेसेस. मग अशा मॉइस्ट प्लेसेसवर कुठे तर दे आर प्रेझेंट ऑन द डेड अँड डिकेइंग मटेरियल लाईक leaves and bark of trees. मग हे कुठे सापडतात की जिथं एखादं मेलेलं पान असेल किंवा खोड असेल झाडाचं मृतावस्थेमधलं
तर त्याच्यावर आपल्याला हे ग्रो होताना दिसतात. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की जिथं अंधार आहे आणि मॉइश्चर आहे अशा ठिकाणी पिवळ्या रंगाची बुरशी ही आपल्याला उगवताना दिसते. चिकट अशा पद्धतीचं वरची ती दिसते. तर हे दुसरे कोणी नसून तर हे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम कोण आहे तर फंजाय लाईक प्रोटिस्ट, यालाच आपण म्हणतो स्लाइम मोल्ड्स. मग आपण त्याच्या हॅबिटॅट बद्दल बघतोय की दे फाउंड इन डार्क अँड मॉइस्ट प्लेसेस, अंधारलेल्या आणि आर्द्रता असलेल्या जागेमध्ये ते सापडतात. पण कुठे तर मोस्टली सीन ऑन डेड अँड डिकेइंग मटेरियल लाईक लिव्स अँड बार्क ऑफ द ट्री, अशा ठिकाणी ते आपल्याला सापडतात. दुसरा पॉइंट आपण पाहिलेला होता तर तो म्हणजे होता बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन जर आपण स्लाइम मोल्ड्स पाहिले तर त्यांच्यामध्ये सेल वॉल नाहीये, हे फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक आवरण आहे. म्हणजे सेल जो बनलेला आहे हा फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एका आवरणापासून बनलेला आहे. तर जसं फंजायमध्ये सेल वॉल ही कायटिन पासून बनलेली आहे तर तसं इथं आपल्याला ते दिसत नाही. इथं आपल्याला जे काही सेल आहे हा सेल फक्त आणि फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून बनलेला दिसतो. ओके, मग इथं बघा सेल फॉर्म्स द मास. Okay, this mass is known as plasmodium. It is known as or it is called as a mass of cell is known as plasmodium. अशा मास ऑफ सेलला आपण काय म्हणणार आहे, सेलच्या समूहाला काय म्हणतो आपण प्लाझ्मोडियम, की ज्या अवस्थेमध्ये हा स्लाइम मोल्ड जो आहे हा फीडिंग करतो. म्हणजे दुसऱ्याला कुजलेले जे काही मटेरियल आहे, डेड अँड डिकम्पोज मटेरियल आहे, याच्यावर हा जगतो. मग अशा स्ट्रक्चरला काय म्हणतात प्लाझ्मोडियम. आता प्लाझ्मोडियम म्हणजे नक्की काय याच्या संदर्भामध्ये थोडंसं समजून घ्या. बघा, असे ग्रुप ऑफ सेल आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त काय आहेत आपल्याला बघायला मिळतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, अशा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फक्त एक सेलचा समूह, द मास. ओके, धिस मास कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. हे कसे आहेत युनिन्यूक्लिएटेड सेल्स. आता असे सेल काय करतात, त्यांच्या भोवती एक चिकट आवरण हे काय करतात स्त्रावतात. याला आपण म्हणतो म्युसिलेज. इट इज नोन ऍज म्युसिलेज. जसं आपल्याला आलगीमध्ये म्हणजे शेवाळ्यामध्ये आपल्याला एक गुळगुळीत पदार्थ बघायला मिळतो तर त्याला म्हणतात म्युसिलेज. असा म्युसिलेज हा आपल्याला यांच्या भोवती प्रेझेंट असलेला दिसून येतो. आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहे. मग हे इंटरकनेक्टेड असल्यामुळे हे जे काही मास ऑफ सेल आहे याच्यामधले हे जे काही न्यूक्लियस आहेत हे सगळे आपल्याला मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर फॉर्म करताना दिसतात. आणि अशा मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चरलाच काय म्हणतात, दिस मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज नोन ऍज प्लाझ्मोडियम. हे प्लाझ्मोडियम प्लांट लाईक अॅनिमल लाईक प्रोटिस्ट मधलं नाहीये, जे आपण पाहिलेलं होतं की ज्याच्यामुळे मलेरिया होतो, तो प्रोटोझोन पॅरासाइट नाहीये. तर हे कुठं आपण बघतोय फंजाय लाईक प्रोटिस्ट मध्ये. इथे प्लाझ्मोडियम म्हणजे काय, द मास ऑफ सेल विच इज इंटरकनेक्टेड विथ इच अदर अँड फॉर्मिंग ए ग्रुप ऑफ न्यूक्लियस. अशाला आपण काय म्हणलेलं होतं, इट इज कॉल्ड ऍज प्लाझ्मोडियम. ओके, मग अशा पद्धतीनं बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये काय होतं की सेल हा काय करतो, एक मास तयार करतो. हे सगळे सेल जे आहेत हे एकमेकाच्या जवळ येतात, एक स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्याच्या भोवती म्युसिलेज हे असतं, म्युसिलेजचं आवरण असतं. आणि या स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, दिस स्ट्रक्चर इज नोन ऍज प्लाझ्मोडियम. ओके, पुढे मोड ऑफ न्यूट्रिशन. जसं इथं सांगितलेलं होतं की दे ग्रो ऑन डेड अँड डिकेइंग मटेरियल. म्हणजे डेड आणि डिके मटेरियलवर ग्रो होतात. यांना एक शब्द आहे, दे आर नोन ऍज सॅप्रोफाइट्स. दे आर नोन ऍज सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम विच फीड्स ऑन द डेड अँड डिके मटेरियल. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की जिथे कुजलेला पालापाचोळा आहे तिथे आपल्याला बुरशी दिसते. मग बुरशी कशी आहे, सॅप्रोफाइट आहे. सेम कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला इथं दिसतं फंजाय लाईक प्रोटिस्टचं. इथं सुद्धा हे जे काही प्रोटिस्ट आहेत हे कसे दाखवतात, मोड ऑफ न्यूट्रिशन सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, कुजलेल्या पालापाचोळ्यावरती आपल्याला ग्रो होताना दिसतात. त्यामुळं जेवढं काही जंगलामध्ये असेल
किंवा एखाद्या ठिकाणी कुजलेला पालापाचोळा असेल, याला पूर्ण डिकम्पोज करायचं काम हे कोण करतात? प्रोटिस्ट करतात किंवा फंजाई करतात. मग अशा पद्धतीने ते सॉइल फॉर्मेशन मध्ये सुद्धा महत्वाचा रोल हे प्ले करतात. सॉइलची फर्टिलिटी एनहान्स करण्यामध्ये सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतात. मग मोड ऑफ न्यूट्रिशन काय? दे आर सॅप्रोफायटिक इन नेचर. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट लिहिणार, दे आर सॅप्रोफायटिक इन नेचर. ओके, आता पुढे याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट दिलेला आहे, तर तो म्हणजे काय? इथं आता मी दाखवतो बघा. काय होतं की हे जे काही मास ऑफ सेल आहे, ज्याला आपण म्हणलेलं होतं प्लाझ्मोडियम, ओके, हा डेड अँड डीके पार्टवर ग्रो होतोय. हे ग्रो होत असताना त्याच्या ज्या वेळेला रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये जातो, म्हणजे ज्या वेळेला व्हेजिटेटिव्ह फेज त्याची कम्प्लीट होते आणि रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये तो ज्या वेळेला एंटर करतो, त्यावेळेला स्वतःच्या भोवती स्पोर फॉर्मिंग स्ट्रक्चर तयार करतो, ज्याला आपण म्हणतो स्पोरेंजियम, ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्म होणार आहे. अशा पद्धतीनं हे स्पोर फॉर्मिंग स्ट्रक्चर हा तयार करतो, ज्याला आपण म्हणतो स्पोरेंजियम. आणि असे स्पोर हे कसे असतात? एकदम टफ असतात. त्यामुळे कुठल्याही कंडिशन येऊ दे, अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन येऊ दे, या अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सुद्धा काय होतात? हे स्पोर सर्व्हाइव्ह होताना आपल्याला दिसून येतात आणि मग ते असेक्शुअली रिप्रोडक्शन करतात. म्हणजे अशा पद्धतीनं तो स्पोरेंजियम रप्चर झाला, स्पोर सगळे रिलीज झाले की जिथं कुठे कुजलेला पालापाचोळा आहे, अंडर फेवरेबल कंडिशन ते परत काय होतात? ग्रो होताना दिसून येतात. तर अशा पद्धतीची ही सगळी आपल्याला माहिती बघायला मिळते. इट्स अबाउट द फंजाई लाईक प्रोटिस्ट. एकदा आपण रिवाइज करू बघा. हॅबिटॅट, दे फाउंड इन डार्क अँड मॉइस्ट प्लेसेस. जे जिथं अंधारलेल्या जागा आहेत आणि जिथं मॉइश्चर आहे अशा ठिकाणी ते बघायला मिळतात. दे फाउंड ऑन डेड अँड डीके मटेरियल लाईक प्लांट लिव्स अँड बार्क्स ऑफ द डेड ट्रीज. त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन, दे फॉर्म ए मास ऑफ सेल. This mass of cell is interconnected, which is completely covered with the help of mucilage. This structure is known as plasmodium. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, दे आर सॅप्रोफायटिक इन नेचर. सॅप्रोफायटिक इन नेचर म्हणजे काय? की ते कुजलेल्या पालापाचोळ्यावर ग्रो होताना दिसतात आणि डिकम्पोजर म्हणून निसर्गामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा प्ले करतात. पुढे इथं आपण पाहिलेलं आहे की काय होतं? ह्या प्लाझ्मोडियम काय करतो? ज्या वेळेला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कम्प्लीट करतो, त्यावेळेला हा स्पोर फॉर्मिंग स्ट्रक्चर तयार करतो, याला म्हणतात स्पोरेंजियम. आणि अशा स्पोरेंजियम मध्ये स्पोर तयार होतात असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, आणि हेच अंडर फेवरेबल कंडिशन काय होतात? पडतात, शेड होतात आणि मग नव्याने परत फंजाई लाईक प्रोटिस्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्लाइम मोल्ड हे तयार होतात. पण हे स्पोर इतके टफ असतात की अंडर अनफेवरेबल कंडिशन सुद्धा ते सर्व्हाइव्ह होतात. ठीक आहे, मग आपण पाहिलेलं आहे इट्स अबाउट द फंजाई लाईक प्रोटिस्ट. आता पुढचा भाग बघणार आहे आपण, तर तो म्हणजे कशाबद्दल असणार आहे? युग्लिनॉइड्स. ठीक आहे, आता पुढचा पार्ट आपण बघणार आहे, याच्यातला सगळ्यात शेवटचा, तर तो म्हणजे आहे युग्लिनॉइड्स. कॉमन एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहित असलेलं युग्लिना. ओके, मग आता सगळ्यात शेवटचा पार्ट आपण बघतोय, तर तो म्हणजे आहे युग्लिनॉइड्स. मग यांच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती बघू. बघा, युग्लिनॉइड्स म्हणजे कोण? की अशा ऑर्गॅनिझम ज्यांना कन्सिडर केलं जातं प्लांट आणि अॅनिमल्स यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक. आता ह्यांना का कन्सिडर केलं जातं? का तर हा प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि अॅनिमल लाईक कॅरेक्टरिस्टिक सुद्धा दाखवतो. प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक कुठलं? तर तो फोटोसिंथेसिस सुद्धा करू शकतो, हे प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक. अॅनिमल लाईक कॅरेक्टरिस्टिक कुठलं? की अब्सेन्स ऑफ सेल वॉल. जसं प्लांटमध्ये सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज, तशा पद्धतीनं युग्लिनॉइड्स मध्ये कुठेही आपल्याला सेल वॉल बघायला मिळत नाही. त्यामुळं युग्लिनॉइड आर कन्सिडर ऍज कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम प्लांटी अँड ॲनिमेलिया. अशा पद्धतीनं कन्सिडर केलं जातं. मग चला आपण पुढे बघूया. इथं सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला बघायला मिळतो हॅबिटॅट. मग हे कुठे सापडतात? तर दे आर aquatic in habitat. They mainly found in fresh water. They mainly found in fresh water. आपल्याला गोड्या पाण्यामध्ये मेनली बघायला मिळतात. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं होतं की त्यांचा डायव्हर्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम जे आहेत हे आपल्याला कुठं बघायला मिळतात? गोड्या पाण्यामध्ये. काही आपल्याला खऱ्या पाण्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात. ओके, बॉडी ऑर्गनायझेशन, दे आर
मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, जे आपण आधी पण पाहिलेलं. आता पुढे याच्यामध्ये ज्या वेळेला आपण युनिसेल्युलर म्हणतो तर त्यांच्यामध्ये स्पेशल असं काय स्ट्रक्चर आहे याच्या संदर्भामध्ये आता आपण बघू. जसं मी सांगितलेलं होतं की त्यांच्यामध्ये काय नाही, तर दे लॅक ऑफ सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल ही नाही. मग इथे लॅकच्या ऐवजी तुम्ही आणखीन हा पण शब्द वापरू शकता, अब्सेन्स ऑफ सेल वॉल किंवा सेल वॉल इज अब्सेंट. मग काय आहे यांच्यामध्ये, तर यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात पेलिकल. हे बनलेलं दिसतं प्रोटीन पासून. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. ओके. मग इन युग्लिनॉइड सेल वॉल इज अब्सेंट. मग कशाने ते कव्हर झालेले आहेत, तर दे आर कव्हर्ड विथ प्रोटीनॅशियस पेलिकल. मग प्रोटीनॅशियस पेलिकल म्हणजे पेलिकल जे आहे हे आवरण आहे, हे कुणापासून बनलेलं आहे, प्रोटीन पासून बनलेलं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन, जसं मी मगाशी सांगितलेलं, ते प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक कुठलं दाखवतात की फोटोसिंथेसिस करू शकतात. मग दे आर फोटो ऑटोट्रॉप्स. दे आर फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे ते फोटोसिंथेसिस करू शकतात. पण एक आणखीन एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे काय, जे अॅनिमल सारखं आहे, तर ते म्हणजे काय की इफ देअर इज अब्सेन्स ऑफ लाईट दे बिहेव ॲज अ हेट्रोट्रॉप्स. जर लाईट नसेल तर ते हेट्रोट्रॉप्स म्हणून सुद्धा बिहेव करतात. तर त्यामुळे आपण लिहू इफ दे आर फोटोट्रॉप्स, इफ लाईट इज अब्सेंट, जर तिथं लाईट नाहीये तर दे बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स. सो दे बिहेव ॲज हेट्रोट्रॉप्स. मग ते हेट्रोट्रॉप्स म्हणून सुद्धा बिहेव करतात. हे कॅरेक्टरिस्टिक कोणासारखं आहे, अॅनिमल सारखं. म्हणजे फोटोसिंथेसिस पण करू शकतात. त्यांच्यामध्ये पिगमेंट्स आहेत, वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. जसे हायर प्लांट्स मध्ये आहेत, क्लोरोफिल ए असेल, झॅन्थोफिल असेल, बी असेल, क्लोरोफिल ए, बी, झॅन्थोफिल यासारखे पिगमेंट सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले दिसून येतात, ज्याच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस करतात. पण जर लाईट नसेल तर ते हेट्रोट्रॉप्स म्हणून सुद्धा बिहेव करतात. म्हणजेच काय की ते दुसऱ्यावर अन्नासाठी डिपेंड राहतात. मग अशांना काय म्हणतात, हेट्रोट्रॉप्स. ओके. इथं आता एक पॉइंट आहे, दे कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट पिगमेंट्स किंवा पिगमेंट्स म्हणू आपण. दे कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ पिगमेंट्स ॲज लाईक अ हायर प्लांट्स. जसं हायर प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये जसं बघायला मिळतं त्याच पद्धतीनं आपल्याला यांच्यामध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल यासारखे पिगमेंट सुद्धा बघायला मिळतात. ओके. आता आणखीन एक पुढचा पॉइंट आहे, तर तो म्हणजे आहे लोकोमोशन. लोकोमोशन इज डन विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. लोकोमोशन ही कुणाच्या मदतीने केली जाते, तर विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. द नंबर ऑफ फ्लॅजेला आर 2, पण त्या कशा आहेत, अनइक्वल. जसं आपण डायनोफ्लॅजेलेट मध्ये पाहिलेलं होतं त्याच पद्धतीने सुद्धा इथं नंबर ऑफ फ्लॅजेला या कशा आहेत, 2 आहे. ओके. आता डायनोफ्लॅजिलेट आणि यांच्यामध्ये पण डिफरन्स कसा आहे की डायनोफ्लॅजिलेट मध्ये सेल वॉल होती, यांच्यामध्ये सेल वॉल नाही. ओके. मग इथं लोकोमोशन इज डन विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. फ्लॅजेला आर 2, दे आर अनइक्वल. आता इथं सुद्धा स्ट्रक्चर मध्ये एकदा पटकन दाखवतो, मी जास्त डिटेलिंग मध्ये जाणार नाही इथं. हा जो युग्लिन आहे, इथं जी कॅव्हिटी आहे ज्याला आपण म्हणतो ग्युलेट. ओके. या कॅव्हिटी पासून एक फ्लॅजेला येते जी सगळ्यात मोठी असते, आणि जी दुसरी फ्लॅजेला आहे ही या ग्युलेटच्या बाहेर जात नाही, ही सेकंड फ्लॅजेला. अशा पद्धतीनं इथं आपल्याला लोकोमोशन करण्यासाठी 2 फ्लॅजेला दिसतात, पण एक मोठी फ्लॅजेला आहे जी या युग्लिनाच्या बाहेर आलेली दिसते, ग्युलेट पासून बाहेर येते, आणि दुसरी जी आहे ती आपल्याला इथं आत प्रेझेंट असलेली दिसून येते. अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे इट्स अबाउट युग्लिनॉइड्स. एकदा रिवाइज करू की नक्की आपण काय काय पाहिलं. ओके. युग्लिनॉइड्सचं एक एक्झाम्पल म्हणजे युग्लिना.
युग्लिनॉइड्स आर कन्सिडर ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड अॅनिमल्स. हे का म्हटलं जातं? का तर तो प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक पण दाखवतो आणि अॅनिमल लाईक कॅरेक्टरिस्टिक पण दाखवतो. प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक काय? परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. अॅनिमल लाईक कॅरेक्टरिस्टिक काय? की ज्या वेळेला लाईट अब्सेंट असते त्यावेळेला तो हेटेरोट्रॉप म्हणून सुद्धा बिहेव्ह करतो. दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे काय? की त्याच्यामध्ये सेल वॉल हे अब्सेंट आहे. अशा पद्धतीनं इथं आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळतं. इट्स ऑफ द युग्लिनॉइड्स. ओके, मग हॅबिटॅटमध्ये काय? तर दे आर ॲक्वेटिक इन हॅबिटॅट, मेनली फाउंड इन फ्रेश वॉटर. गोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतात. त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन, दे आर मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर युकॅरियोटिक स्ट्रक्चर, म्हणजे यांच्यामध्ये हा मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे, छोटे आहेत, एकदम लहान आहेत. त्यानंतर पुढे देर इज अब्सेन्स ऑफ सेल वॉल, यांच्यामध्ये सेल वॉल ही अब्सेंट आहे. मग काय प्रेझेंट आहे? तर दे कन्सिस्ट ऑफ प्रोटीनेशियस पेलिकल, म्हणजे प्रोटीन पासून बनलेलं एक आवरण की ज्याचं नाव आहे पेलिकल. अशा पद्धतीनं प्रोटीनेशियस पेलिकल इज प्रेझेंट इन्स्टेड ऑफ सेल वॉल. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, इफ देर इज लाईट प्रेझेंट दे बिहेव ॲज अ फोटो ऑटोड्रॉप्स. जर लाईट असेल तर ते फोटो ऑटोड्रॉप्स म्हणून बिहेव करतात. इफ द लाईट इज अब्सेंट देन दे बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स. ओके. त्यानंतर लोकोमोशन इज डन विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. नंबर ऑफ फ्लॅजेला आर 2 अँड दे आर अनइक्वल. अशा पद्धतीनं इथं आपला किंगडम प्रोटिस्टा हा पूर्ण होतोय. थँक्यू.